नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया करुणा विरुद्ध धनंजय मुंडे हा वाद आज कसा रंगला त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मंत्री धनंजय मुंडेंविरोधात वांद्रे कोर्टाचा निर्णय। करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य। प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये, कोर्टाचे निर्देश। धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000 रुपये तर मुलगी शिवानी मुंडेला दरमहा 75,000 रुपये पोटगी द्यावी, वांद्रे कोर्टाचे आदेश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टाने म्हटलेलं नाही, कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। 1.25 लाखाच्या पोटगीवर मी समाधानी नाही, मला दरमहा 15 लाखांच्या पोटगीसाठी हायकोर्टात याचिका करणार। करुणा मुंडेंची टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया। आपल्या बाजूने निकाल दिल्याबद्दल वांद्रे कोर्ट आणि वकिलांचे मानले आभार। जे आम्ही 15 लाख रुपयाची मागणी केली होती, पण ते मान्य झाली नाही 2 लाख रुपये। पण 2 लाख रुपये मध्ये काय होत नाही, मुंबईसारखी मोठी सिटीमध्ये 2 मुलाबाळांच्या सोबत तो मी पुढे हायकोर्टामध्ये जाणार आहे। वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप। फडणवीसांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचा दावा। धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे, पोलीसवाले होते, सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरच्या केबिन मध्ये की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या, तुम्ही मला न्याय नाही पाहिजे, फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या। आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज भेटले नाही। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते, माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची सोशल मीडियात पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकण्यात आला, माझ्यासोबत काही बरं वाईट झाल्यास धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड जबाबदार, करुणा मुंडे यांचा आरोप। त्याने सांगितलेला आहे तो कुठे ना कुठे त्यांना त्रास होत आहे ना। तुम्हाला माहिती आहे आज जे सगळे मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर सगळे मीडिया प्रतिनिधींनी बघितलेला आहे की कितना प्रेशर होता मुलगेला। कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारने अशा मंत्र्यांची हकलपट्टी केली पाहिजे। विजय वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकलपट्टीची मागणी। तो मंत्रिपदावर राहण्याच्या लायकीचा आहे का? जो व्यक्ती कौटुंबिक हिंसा करतो, त्या व्यक्तीला अशा सर्वोच्च संवैधानिक पद सरकारने काढून घेतलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलं पाहिजे। अजित पवार आता योग्य निर्णय घेतील असं वाटतं। मुलांच्या संगोपनासाठी पोटगी क्रमप्राप्त, करुणा मुंडेच्या निकालावरून आव्हाडांची प्रतिक्रिया। हिंसाचाराच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेत आम्ही पक्ष चालवतो असं त्या पक्षातनं नेहमी बोललं जातं। योग्य ते निर्णय दादा आता घेतील असं वाटतंय।